फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत। तर ही चटणी चपाती सोबत, पुरी सोबत खायला खूप चांगली आहे। त्याचबरोबर कुठे प्रवासात जाताना भाकरी किंवा चपाती सोबत न्यायलाही खूप उत्तम आहे आणि ही पौष्टिक असल्यामुळे खायलाही खूप चविष्ट लागते। आणि अशा प्रकारे चटणी बनवून ठेवली ना तर भाजी नसेल तर ही चटणी खायला चांगला पर्याय आहे। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी शेंगदाणे घेतले आहे। तर आपल्याला चटणीला अशा प्रकारचे शेंगदाणे हवे आहे। शक्यतो उभे असे शेंगदाणे घ्यायचे, त्यामुळे चटणीला आपल्या टेस्ट छान येते। तर इथे मी गॅस ऑन करून एक पॅन ठेवत आहे। आता आपल्याला त्या शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणे आपण स्लो गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे आहे। ह्याला हलवतच राहायचे आहे आपल्याला जोपर्यंत ते खरपूस होत नाही। तर इथे बघू शकता शेंगदाणे आपले चांगले भाजून झाले आहेत। आता मी गॅस बंद करते। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याला थोडं थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर तर हे बघा आपल्याला अशा प्रकारे त्याची साले काढून घ्यायची आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता मी सर्व शेंगदाण्याचे साले काढून घेतले आहेत। आता आपल्याला चटणीसाठी 10 ते 15 पाकळ्या लसूण, 2 चमचे मिरची पावडर, ही मिरची तिखट नाहीये, आणि चवीनुसार मीठ। तर आपण आता त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेत आहे, 2 चमचे। आता हे जे शेंगदाणे होते ते त्यामध्ये घालून घेऊ। आता एकाच मिनिटात त्याला थोडं भाजून घेऊ तेलात। तुम्ही ह्या शेंगदाण्याचं तेल वापरलं तरी चालतं। तर मी इथे जिरं टाकायला विसरली होती, म्हणून मी अर्धा चमचा इथे जिरं टाकते। शेंगदाणे एखाद मिनिट भाजल्यानंतर गॅस बंद करायचा। आता त्यामध्ये जे लसूण आहे ते त्यात घालून घेऊ। त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ तेही घालून घेऊ। आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। खूप बारीकही वाटून घ्यायचं नाही, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। तुम्ही बघू शकता चटणीचा कलरही किती छान आला आहे। आता ही चटणी आपण एका पॅन मध्ये काढून घेऊया। आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे इतकं तेल घालून घेऊ। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि ही चटणी 2-3 महिने आरामात टिकून राहते। जास्त प्रमाणात बनवून तरी एका भरणीमध्ये ठेवली तर भाजी नसेल तर ही चटणी खायला खूप भारी लागते। तयार आहे आपली ही शेंगदाण्याची चटणी। तर तुम्ही ही चटणी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला कशी वाटली ही आजची माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू असं छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।